नमस्कार. कृपया सर्वांनी स्थानापन्न व्हावे. आपण कार्यक्रम सुरू करतोय. सुस्वागतम. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था पिंपरी चिंचवड शहर शाखा व श्री अतुलजी इनामदार अध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी पिंपरी चिंचवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या कार्यक्रमात मी आमच्या संस्थेतर्फे तसेच आयोजकांतर्फे सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित सर्व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत करते. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती सप्ताह हा खरं तर दरवर्षी आमच्या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये मोठ्या दणक्यात आणि उत्साहाने साजरा केला जातो. यंदाच्याही वर्षी या जयंती महोत्सवाअंतर्गत महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये विविध उपक्रम मोठ्या जल्लोषात पार पडले. याच सप्ताहाची सांगता आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती व प्रमुख पाहुणे राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण डॉक्टर चारुदत्तबुवा आपळे यांच्या कीर्तनाने होत आहे. श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम ज्या पिंपरी चिंचवड भागात होतोय या भूमीलाही आपल्या इतिहासात खूप मोठं आणि मानाचं स्थान आहे. अनेक थोर व्यक्तिमत्व या भूमीत उपजली. आपल्या सर्वांना ठाऊक असेलच, रँडचा वध ज्या थोर अशा चापेकर बंधूंनी केला त्या चापेकरांची ही चिंचवड भूमी आहे. आणि चाफेकर बंधूंच्याच या धाडसी कृत्याने अत्यंत लहान वयातच ज्यांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटली ते अर्थातच वीर सावरकर. अशी ही दोन धगधगती व्यक्तिमत्व आज आपल्या पुढे आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर चारुदत्तबुवा आपळे त्यांच्या कीर्तनातून आपल्याला उलगडून दाखवणार आहेत. त्यामुळेच आता मी फार वेळ न घेता कार्यक्रमाला सुरुवात करते. या कार्यक्रमाची सुरुवात आपण आता दीपप्रज्वलनाने व स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित शिवाजी महाराजांच्या आरतीने करणार आहोत. त्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावर यायची विनंती करते. कृपया चारुदत्तबुवा आपळे, शैलजाताई मोरे, शत्रुघ्नजी काटे, अमितजी गोरखे, चौधरी गुरुजी, अतुल इनामदार व सात्यकी सावरकर या सर्वांनी व्यासपीठावर उपस्थित व्हावे. तसेच शर्मिलाताई बाबर, सौ शलाका अतुल इनामदार व सरिताताई साने यांनीही व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. सावरकर लिखित शिवाजी महाराजांची आरती. जय देव जय जय शिवराया या अनन्य शरणाया ताराया. जय देव जय देव जय जय शिवराया या अनन्य शरणाया ताराया. जय देव जय देव जय देव जय देव. देशावर मेछांचा घाला आला आला सावध होश भूपाला. सतगतीचा घुमाता धृतीचा केला करुणानग फेरुनी तवर यनका गेला. जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिवराया या अनन्य शरणाया ताराया.
संस्थापक आणि अध्यक्ष श्री श्रीनिवासजी कुलकर्णी यांना मी त्यांचं आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करण्याची विनंती करते. सर्वप्रथम भारतमातेस वंदन करतो. छत्रपती शिवरायांच्या चरणांवर नतमस्तक होतो. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि क्रांतीवीर चाफेकरांचे आशीर्वाद घेतो. सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले आपल्या पिंपरी चिंचवडमधले सावरकर प्रेमींना जय सावरकर, जय सावरकर. लोकांचे दबलेले आवाज, एवढे वर्ष 60 वर्ष दबलेले आवाज, आज जे सरकार आहे ना, या सरकारमुळे आपण हे स्पष्टपणे सावरकरांचं नाव बोलू शकतोय. कदाचित आहे आवरची पिढी बसले त्यांना अनुभव असेल, सावरकर हे नाव घेणं म्हणजे पण एक गुन्हा होता. आज जे केंद्रात सरकार बसले मोदीजी, ह्यांच्यामुळं आपण हे आपलं जे वातावरण आहे हिंदू देवदेश धर्माचं हिंदुत्वाचं, हे आपण याचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था गेल्या 5 वर्षापासून कार्यरत आहे. या 5 वर्षामध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यात संस्थेचं विस्तार झालेला आहे. आणि आज तुम्हा सर्वांसमोर मला सांगण्याचा एक आनंद होतो आहे की संस्थेची 20वी शाखा आदरणीय मोदींच्या गुजरातमध्ये पुढच्या महिन्यात स्थापन होती आहे. 20वी शाखा. कारण सावरकर हे काही फक्त महाराष्ट्रासाठी नाही आहेत, पूर्ण हिंदुस्थानाचे आहेत, पूर्ण जगाचे आहेत. त्यामुळे सावरकरांचे विचार पूर्ण प्रत्येक भारतामध्ये सगळीकडे पोचणं आवश्यक आहे. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेची मी पुढच्या 2 मिनिटात तुम्हाला माहिती सांगतो. मी काही जास्त बोलणार नाही, कारण तर बरेच मान्यवर आहेत, बुवांचं कीर्तन सगळ्यांना ऐकायचं, म्हणून मी अगदी थोडक्यात माहिती सांगतो. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेची 10 उद्दिष्ट आहेत. पहिलं उद्दिष्ट स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार. आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार घरोघरी पोचावे हे उद्दिष्ट घेऊन संस्था स्थापन झाली. दरवर्षी सावरकरांच्या दिनदर्शिका आपण महाराष्ट्राच्या बाहेर 30,000 घरांमध्ये वितरित करतो. सावरकरांची मूर्ती असू दे, सावरकरांचं जिथे तिथं स्थान आहे तिथं आपण संस्थेच्या दरवर्षी सहली काढतो. अंदमान, रत्नागिरी, भगूर, नाशिक. कारण सावरकरांनी ज्या यातना भोगलेल्या त्या यातना सर्वांना समजायला पाहिजे. या ठिकाणी आपल्या सर्व सावरकर प्रेमींना आपण तिथं दरवर्षी घेऊन जातो. त्याचप्रमाणे आत्ता बाहेर तुम्ही येताना बघितलं असेल किंवा जाताना बघा, पुस्तकं ठेवलेत, साहित्य. प्रत्येकाने एक पुस्तक घरात घेऊन जावा, कुठलंही एक नक्की घेऊन जावा. कारण काय माहिती का, ही परिस्थिती की आपण वाचनात कमी पडतोय. आज जे आरोप होतात ना सावरकरांवर, चाफेकरांवर, बिंदास आरोप, काही आरोप होतात,
हे आरोपाला आपल्याला उत्तर द्यावं वाटतं, पण आपल्याला काय उत्तर द्यायचं हे माहीत नसतं. आपल्याला राग येतो, बरंच काही होतं, तिथं जाऊन त्यांना भांडावं वाटतं, पण उत्तर काय द्यायचं आरोपांवर हे माहीत नसतं, कारण आपलं वाचन कमी आहे. त्यामुळं आपण हे सावरकर साहित्य अगदी सवलतीच्या दरात घरोघरी पोहोचवतो. त्यामुळे प्रत्येकी जाताना स्टॉलला भेट द्या आणि पुस्तक घेऊन जावा. दुसरं उद्दिष्ट हिंदू धर्मातील गोष्टींमधून अध्यात्म आणि विज्ञान याचा प्रचार आणि प्रसार आपण करतो. तिसरं उद्दिष्ट जेव्हा राष्ट्रावर संकट येते तेव्हा जनतेसाठी शक्य तेवढी मदत करण्यासाठी तत्पर असतो. कोरोना असू दे किंवा कुठला पूर वगैरे असू दे, आपण आत्तापर्यंत संस्थेकडून बऱ्याच जणांना सेवा पुरवली आहे. समाजातील मुलामुलींना नोकरी व्यवसायामध्ये उभे करून देतो. आजपर्यंत बऱ्याच लोकांना व्यवसाय उभे करून दिलेत. आणि अजून एक सांगण्यास आनंद होतो की आजपर्यंत संस्थेतर्फे 200पेक्षा जास्त मुलामुलींना आपण नोकरी लावून त्यांना सेट करून दिले पूर्णपणे. 200पेक्षा जास्त पूर्ण महाराष्ट्रातून. निराधार वृद्ध व्यक्तींना गरज पडेल ते सहकार्य करणे, पर्यावरण संतुलनासाठी वनीकरण, वृक्षारोपण करतो, रक्तदान, श्रमदान, स्वच्छता अभियान करतो. समाज बांधिलकी जाणून ठेवून अनाथ गोरगरिबांच्या मुलांसाठी मदत करणे आणि प्रत्येकाला राष्ट्रसेवेसाठी प्रेरित करून त्यात समाविष्ट करून घेणे अशी 10 प्रमुख उद्दिष्टे आहेत. त्याचप्रमाणे 11वं पण एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. जिथं जिथं सावरकरांवर आणि चापेकरांवर बदनामी होते तिथं तिथं त्यांना आपण धडा शिकवतो. आत्ता मध्येच एक 1-1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. चापेकरांवर एका कुठल्या तरी अज्ञात 1-2 इस्मांनी अगदी बदनामीची पोस्ट टाकली होती. तर तेव्हा आता मोरेश्वर भाऊ आलेत का नाही मला माहीत नाही, मोरेश्वर भाऊ शेडगे माझ्यावर होते. आम्ही दोघांनी तिथं तक्रार दाखल केली आणि त्या माणसाचं एका रात्रीतून अकाउंट बंद पडलं. एका रात्रीतून अकाउंट बंद पडलं. आणि चापेकरांची बदनामीची पोस्ट होती ना, ती तुम्हाला आज कुणालाही दिसणार नाही. सावरकरांच्या जसं दिसतात ना तसं चापेकरांची दिसणार नाही, कारण आपण त्या क्षणाला त्या माणसाचं अकाउंट बंद पडलं, ती पोस्ट पण मुळासकट आपण उपटून काढली. कदाचित सावरकरांचं पण असं झालं असतं, जेव्हा त्यांची बदनामी सुरू व्हायला जर झाली तेव्हा जर अशा जर काही पोस्ट आपण असं तक्रारी दाखल करून आक्रमकपणे जर काही केलं असतं कदाचित आज त्या देखील पोस्ट दिसल्या नसत्या. पण काही हरकत नाही. आता आपण असं आज जसं एकत्र आलो आहोत तसेच आपण एकत्र येऊ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता इथं जे बसलेले सगळे सन्माननीय आहेत, सगळे सामाजिक क्षेत्रातून सगळे वर आलेले आहेत, राजकीय मंडळी आहेत आणि ही सगळी आपली माणसं आहेत. आपण यांना आपल्या हक्काने काही मागू शकतो. आपली माणसं आहेत ही, कारण ह्यांच्यामुळे आपण आज हे सगळे काही कार्यक्रम आयोजित सहजपणे करू शकतो आहे. मला आज फक्त या सगळ्या मंडळींकडे बापू पण आज आलेले आहेत योगायोगाने, खूप मोठं भाग्य आहे. यांच्याकडं आज एक 2 महत्त्वाच्या मागणी करते. बापू तुम्ही आमचं ऐकाल, ते म्हणजे खूप असं वर्षानुवर्षे रेंगाळत राहिलेला विषय म्हणजे सावरकरांना भारतरत्न देणं. कारण हे जे लोक आहेत ना, हे आहेत तोपर्यंत हे होणार आहे आणि हेच असणार आहेत, वर्षानुवर्ष हेच असणार आहेत. पण आपण लवकर त्यांच्याकडून आपण विनंती आहे की सावरकर आणि चापेकरांना, चापेकर आपल्या भूमीचे आहेत, आपण चापेकरांच्या भूमीतले आहेत. सावरकर आणि चापेकर दोघांनाही भारतरत्न देण्यात यावं, त्यासाठी आम्हाला तुमची मदत लागणार आहे. आमचा निरोप अगदी मोदीजींपर्यंत आपण पोचवा देवेंद्रजींच्या मार्फत. आणि दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे पिंपरी चिंचवडचा विकास देखील आजच्या या सरकारमुळे होतोय. पिंपरी चिंचवड खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करते, विकास करते. मेट्रो पण आता धावती आहे. मेट्रोचं चिंचवडला पण स्थानक होईल, निगडीला होईल. अजून एक छोटीशी मागणी करतोय की जेव्हा चिंचवडचं मेट्रो स्थानक होईल त्या चिंचवड मेट्रो स्थानकाला क्रांतीवीर चापेकरांचं नाव द्या आणि निगडी मेट्रो स्थानकाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव द्या. एवढ्या 2 मागण्यात करतो आणि थांबतो. आणि नक्की विश्वास आहे की या मागण्या आमच्या बापू आणि तुम्ही सर्वच मंडळी, अनुपजी आहेत का, अनुपजी ठीक आहे, सगळे मागण्या पूर्ण करील खात्री आहे. त्यामुळे मी ह्यांच्याकडे हट्ट करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय सावरकर. कार्यक्रमात आता आपण उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार आणि स्वागत करणार आहोत. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर चारुदत्तबुवा आपळे यांचा मी परिचय करून देते. राष्ट्रीय कीर्तनकार डॉक्टर चारुदत्तबुवा गोविंदस्वामी आपळे केवळ भारतातच नाही तर जगभरात त्यांची कीर्तनकार म्हणून ख्याती आहे. लहानपणापासूनच त्यांचे वडील कैलासवासी गोविंदस्वामी आपळे व मातोश्री कै सुधाताई आपळे यांच्याकडून बुवांना कीर्तनाचे धडे मिळाले. आपळे कुटुंबाला कीर्तन परंपरेचा 400 वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. बुवांना भारतीय शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताचे शिक्षण घेताना अनेक दिग्गज व जाणकार गुरूंचे दिग्दर्शन लाभले. श्री मुकुंद गोखले, श्री मधुकर खाडीलकर, पंडित शरद गोखले, पंडित पद्माकर कुलकर्णी, पंडित विजय बक्षी, राजीव बर्वे, जयमालाताई शिलेदार ही त्यातली काही नावं. शालेय किंवा अकॅडमिक शिक्षणाव्यतिरिक्त बुवांनी 2 वर्षापूर्वीच त्यांच्या वाढदिवसादिनीच त्यांना विद्यावाचस्पती म्हणजेच PhD ही पदवीसुद्धा प्राप्त झाली आहे.
त्यांच्या डॉक्टरेटचा विषय होता भारतातील भक्ती संगीत, कीर्तनी संगीत आणि मराठी नाट्यसंगीत. गेल्या 37 वर्षांच्या बुवांच्या या कारकिर्दीत त्यांनी भारतात आणि भारताबाहेर एकूण मिळून 10,000च्या वर कीर्तनं सादर केलेली आहेत. आणि आजही त्यांचा हा प्रवास अविरत चालूच आहे. इतकंच नाही तर कीर्तन कला पुढल्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी ते आजही विविध संस्थांतर्फे नव्या पिढीला कीर्तन शिकवतात. बुवांच्या कीर्तनांचं एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे संत साहित्याबरोबरच ऐतिहासिक व्यक्तिमत्वांवर देखील ते तितक्याच सहज सुंदरतेने बोलतात. शिवाजी महाराज असतील, महाराणा प्रताप, संभाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, बाजीराव पेशवे, वीर सावरकर अशी एक मी किती नावं. पण ही सगळीच नावं बुवांना जगद्गुरू तुकाराम किंवा ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणेच थोर वाटतात. आणि म्हणूनच हा इतिहास आपल्या पुढल्या पिढीपर्यंतही पोहोचावा यासाठी कीर्तनातून ते अविरत प्रयत्न घेत आहेत. याशिवाय विविध सामाजिक समस्यांवर देखील बुवांची अनेक कीर्तनं प्रसिद्ध आहेत. या व्यतिरिक्त बुवा गेली अनेक वर्ष संगीत नाटकातून देखील अत्यंत महत्त्वाच्या भूमिका करत आलेल्या आहेत. संगीत नाटकांबद्दलही त्यांच्या मनात विशेष ओढ आहे. त्यांची प्रमुख भूमिका असलेली अनेक संगीत नाटकं आज देखील देशविदेशात सातत्याने होत आहेत. संगीत शाकुंतल, सौभद्र, संशय कल्लोळ, मानापमान, कान्होपात्रा, विद्याहरण, मत्स्यगंधा, स्वरसम्राज्ञी, रणदुंदुभी, लावणी फुल्ली अभंगाला, इथे ओशाळला मृत्यू, तो मी नव्हेच आणि अर्थातच संगीत कट्यार काळजात घुसली यासारख्या अनेक प्रसिद्ध नाटकातून बुवांनी कामं केलेली आहेत. याशिवाय ही नाटकं पुढे चालू ठेवणाऱ्या नव्या पिढीला देखील ते नाट्यसंगीत मार्गदर्शन करत असतात. याशिवाय नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, कीर्तन यासारख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून देखील तसेच मुलाखतीतून देखील ते सतत टेलिव्हिजनवरही सक्रिय असतात. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत मान्यवर राष्ट्रीय कीर्तनकार डॉक्टर चारुदत्त बुवा आफळे आज आपल्याला इथे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेत हे आम्हा सर्वांचंच खूप मोठं भाग्य आहे. टाळ्यांच्या गजरात मी त्या आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करते आणि त्यांचा सत्कार करायची चौधरी गुरुजींना विनंती करते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय कीर्तनकार आदरणीय डॉक्टर चारुदत्त आफळे आपल्या सर्वांसाठी खरं तर कीर्तनरूपी सेवेतनं आपले विचार सगळ्यांसमोर मांडणार आहेत. या कार्यक्रमासाठी माझ्या मातृतुल्य असलेल्या आमच्या माजी उपमहापौर शैलजाताई मोरे, दुसरे हरिभक्त पारायण जे आपल्याला लाभलेले आहेत असे किसन महाराज चौधरी आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे आमचे उद्योग आघाडीचे धडाडीचे नेतृत्व असं आमचे अतुलजी इनामदार आणि या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माझे मित्र श्रीनिवास कुलकर्णी. खरं तर छत्रपती शिवराय आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा माझ्या हातामध्ये दिल्यानंतर खरं तर अंगामध्ये थोडे शहारे येतात. शहारे ज्या व्यक्तींच्या माझा फ्रेम देऊन सन्मान केला, खरं तर त्या महान व्यक्तींचे विचार हे आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये न्यात नदी आहेत. कारण छत्रपती सांगितल्यानंतर सांगायला लागत नाही की छत्रपती काय होते. आणि आपल्याला जे स्वातंत्र्य मिळवून दिलं, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे कष्ट भोगून ज्या गोष्टी आपल्यापर्यंत खरं तर मागच्या सरकारने त्यांचा इतिहास आत्तापर्यंत आपल्यापर्यंत दिलाच नव्हता, तो इतिहास सांगण्याचं काम खरं तर आपलं हे आत्ताचं सरकार करते. आणि मला अभिमान आहे
की अशा या सरकारमध्ये, अशा या भारतीय जनता पार्टीमध्ये जी हिंदुत्वाची नाळ घेऊन पूर्ण जगामध्ये जाते, आपल्या देशामध्ये नाही जगामध्ये हिंदुत्व एकवटण्याचं काम करते. मी सगळ्या कीर्तनकार असतील, जेवढे आमचे महाराज मंडळी असतील, ते प्रबोधनात्मक हिंदुत्वाचं मोठं काम करतात. खरं तरी गरज होती आज जर पाहिलं तुम्ही या देशाला, या जगाला गरज होती हिंदुत्वाची. आपला हिंदुत्व, आपला सनातन धर्म काय आहे, ज्या अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन खरं तर आत्तापर्यंत हे दिवस आपल्याला दाखवलेले आहेत. त्यामध्ये आमच्या श्रीरामजींनी सांगितले की छोटीशी गोष्ट सांगितली, खरं तर हे सरकार करणारच आहे. कारण त्या ज्या दोन्ही व्यक्ती इतक्या मान आहेत, हे माझ्यापर्यंत सांगण्याचं काहीच गरज नाही आहे. ऑलरेडी त्या आपल्या सरकारने त्यापर्यंत त्या गोष्टी नेऊन गेलेल्या आहेत. आमच्या लेवलचा जो विषय आहे की आम्हाला अभिमान वाटतो की ज्या तुम्ही सांगितलं की मेट्रो स्टेशनला जिथं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव, स्वातंत्र्यवीर चाफेकर बंधूंचं नाव हे 100% श्रीनाथजी दिलं जाईल. येत्या आठवड्यामध्येच माझं पत्र मेट्रो डिपार्टमेंटला गेलेलं असेल आणि माननीय राज्याचे मुख्यमंत्री, आपल्या राज्याचे सक्षम, सगळ्यांच्या पाठीशी खंबीर नेतृत्व असणारे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊंपर्यंत पण हा विषय आम्ही नेऊ आणि ते पत्रव्यवहार करू. खरं तर बोलण्यासारखे विषय खूप आहेत. आपण सर्वच श्रेष्ठ मंडळी, ज्येष्ठ मंडळी इथे समोर आहेत. माझा या संस्थेने सन्मान केला. मी मनापासून त्या संस्थेला धन्यवाद देतो की ज्यावेळेस सत्कार होतो त्यावेळेस आणखीन मोठी जबाबदारी अंगावरती येते. खरं तर मी ऋण म्हणणार नाही, कारण ऋण म्हणल्यानंतर ऋणातून मुक्त होतो माणूस. मी ऋणात राहण्यासाठी या संस्थेचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझा सन्मान या ठिकाणी केलं. मी संस्थेचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद शत्रुघ्नजी. कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी श्रीनिवासजींनी मगाशी ज्या निवेदनाबद्दल आणि ज्या मागणीपत्राचा उल्लेख केला ते आत्ता इथे आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आमच्या संस्थेच्याही सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आत्ता शत्रुघ्नजींना आपण ते सुपूर्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. हरिभक्तपरायण किसन महाराज चौधरी यांचा पुढील सत्कार उपस्थित मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. चौधरी गुरुजींनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. कीर्तन ऐकण्यासाठी उत्सुक आहात, म्हणून जास्त काही मी बोलणार नाही. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आज या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जो काही सत्कार समारंभ संपन्न होतो आहे आणि या निमित्तानं ज्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी आपण सगळेजण आतुर आहात असे डॉक्टर हरिभक्तपरायण महाराजांच्या याच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर हा जो सत्कार आहे हा अतुलजींनी मला परवाच सांगितलं की या ठिकाणी आपण यायचं एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अतुलजींकडे ज्यावेळेला मी पाहतो त्यावेळेला त्यांचं जे कार्य आहे ते कार्य खरोखर पिंपरी चिंचवड परिसरामध्ये खूप वाखाणण्याजोगं अशा प्रकारचं कार्य आहे. मला एक ओळ नेहमी ज्ञानेश्वरीची ओळी आठवते. एथ वडील जे जे करीती त्या नामधर्म ठेवती, एर अनुष्ठीची सामान्य सकळ. मोठी माणसं जे करतात त्याचं अनुकरण पुढची पिढी करत असते. तसं अतुलजींचे वडील अशोकजी, स्वर्गीय अशोकजी यांनी जे काही त्यांच्यावर संस्कार केले, नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व या तिन्ही गोष्टींची सांगड त्यांच्या जीवनामध्ये आहे. मग प्राधिकरणातलं तुकाराम महाराज उद्यान असो, त्या ठिकाणी तुकाराम महाराजांचं मंदिर असेल. गेली 13-14 वर्ष एक रक्तदानाचा कार्यक्रम ते या ठिकाणी आयोजित करतात. विशेषतः आम्हाला सांगायला फार मोठा आनंद वाटतो की आमच्या ज्येष्ठांसाठी त्यांचं कार्य फार मोठं आहे. जेवढे प्राधिकरणामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ आहे त्या सर्व नागरिक संघांचं एक पालकत्व अशा दृष्टीने त्यांचं कार्य आमच्या दृष्टीने खूप मोठं आहे. एक गुणग्राहकता आहे. समाजासाठी आपण काहीतरी करावं अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. आणि हा सगळा सत्कार आपल्या शहराचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय शत्रुघ्नजी यांच्या उपस्थितीमध्ये आणि महाराजांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे. याचा खरोखर मला अभिमान वाटतो. अतुलजींची राजकीय कारकीर्द असेल, सामाजिक कारकीर्द असेल, मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. ते आत्मनिर्भर होण्यासाठी उद्योजकता जो संघ आहे त्याचे ते उपाध्यक्ष आहेत.
त्याचप्रमाणे या ठिकाणी जे ब्राह्मण महासंघ आहे त्याचे अध्यक्ष म्हणून ते काम करतात. आपल्या वाट्याला जे काही काम आलेलं आहे हे काम ते अगदी प्रामाणिकपणे करतात आणि त्यांच्या वतीने हा सत्कार या ठिकाणी दिला जात आहे. त्याबद्दल मी खरोखर त्यांच्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. शब्दसुमनांच्या पलीकडे आपण त्यांना काय देणार. आम्हा घरी धन शब्दाची जरत नाही, शब्दाची जासरी यत्न करू. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. पुनश्च एकदा या पुरस्काराबद्दल किंवा सत्काराबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना मी पुनश्च एकदा वंदन करतो आणि शिवरायांच्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आणि चापेकर बंधूंच्या या कार्याचा गौरव करताना किंवा कार्यकर्तृत्वाला मनापासून वंदन करतो आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद गुरुजी. या पुढील सत्कार आजचा कार्यक्रम ज्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आयोजित केलेला आहे असे अतुलजी इनामदार, उद्योग आघाडी, भाजप, पिंपरी चिंचवड शहर यांचा आफळे गुरुजींनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. इनामदार प्राधिकरण येथे राहतो, सेक्टर 27मध्ये. मी ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाचा विद्यार्थी. खरं तर आज या ठिकाणी 3 गुरुजी उपस्थित आहेत. एक आपले चारुदत्त बुवा आफळे गुरुजी, किसन महाराज चौधरी गुरुजी आणि ज्यांनी माझ्यावर संस्कार केले अशा माझ्या शाळेतील श्री देवळेकर सर गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावे. माझ्या हस्ते त्यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. श्री मनोज देवळेकर सर. या शाळेने आणि माझ्या आईवडिलांनी जे काही संस्कार मला दिलेत, शाळेमध्ये असताना कायम व्याख्यान, कीर्तन हे कार्यक्रम असायचे आणि तीच प्रथा पुढे चालू ठेवायची म्हणून मी थोडंफार हे समाजामध्ये काम करत आहे. या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी आलेल्या सर्वांचे स्वागत करतो, आभार मानतो व हा कार्यक्रम गुरुजींनी सुरुवात करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. सात्यकी सावरकर यांचा करणार आहोत. सात्यकी सावरकर हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आहेत. त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. फार काही वेळ घेत नाही. खरं तर हा माझा सन्मान नाही, माझ्या आधीची पिढी आणि त्यांच्या आधीची पिढी, आजोबा माझे 3ही सावरकर बंधू, जे या राष्ट्रासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावलं, त्यांचा समजतो मी सत्कार. आणि श्रीनिवासजींनी हा सत्कार करण्याचं एक विशेष कारण आहे, ते म्हणजे सावरकरांवर कमरेखालचे आरोप करणारे एक गृहस्थ आहेत, लीडर ऑफ ऑपोजिशन. तर त्यांच्या संदर्भात मी अभियोग दाखल केलेला आहे, सावरकरांची अपकीर्ती केली म्हणून. जे स्वतःला संविधानाचे रक्षक म्हणवतात, स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिशांचे एजंट म्हणतात किंवा सावरकर घाबरले असं जे म्हणतात, खरं तर 2-2 जन्मठेपींची 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा अंगावर घेणारा स्वातंत्र्यवीर हा घाबरत नाही. ब्रिटिश त्यांना घाबरले होते, त्यांच्या बिल्ल्यावर डी हे अक्षर कोरलं होतं. आता मी अभियोग दाखल करून 2 वर्ष झालेली आहेत, पण हेच सद्गृहस्थ न्यायालयात यायला घाबरत आहेत, न्यायालयात येत नाहीत. संविधानाचे तथाकथित रक्षक म्हणवणारे हे महाशय सगळ्या संविधानाच्या बाबी टाळून यायनं त्या कारणाने न्यायालयात अनुपस्थित राहत आहेत. पण मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की असं तसं सोडणार नाही, क्षमा तर मागावी लागणारच. आणि शिवाय न्यायालयाच्या कक्षेत जी शिक्षा येते ती म्हणजे 2 वर्ष तुरुंगवास, तीही भोगायला लागणार. धन्यवाद. धन्यवाद सात्यकीजी. या पुढील अजून 3 सत्कार बाकी आहेत, तेवढे आपण करून घेऊ. पुढचा सत्कार आहे शर्मिलाताई बाबर, माजी नगरसेविका पिंपरी चिंचवड शहर. कृपया त्यांनी व्यासपीठावर यावे अशी मी त्यांना विनंती करते. यंदाच्या वर्षीपासून आमची संस्था एक आगळावेगळा पुरस्कार सुरू करते, बाल सावरकर पुरस्कार. या पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती द्यायला मी श्रीनिवासजींना आमंत्रित करते.
पुढची पिढी घडवण्यासाठी सावरकरांचे आणि इतर महापुरुषांचे विचार त्यांच्यामध्ये रुजवण्यासाठी जे आज लहान मुलं म्हणजे 6 ते 15 वयोगटातील जे मुलं आहेत, जे असं काही चांगलं कार्य करत आहेत, त्यांच्यासाठी त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी, लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण यंदापासून बाल सावरकर पुरस्कार सावरकरांच्या नावाने जाहीर करतो आहे. आणि तर यंदाचा जो पुरस्कार आहे तो सार्थक फडके याला आपण घोषित करतो आहे. सार्थक फडके इथं आलेला आहे. त्यांनी अनादिमी अनंतमी या नाट्यप्रयोगामध्ये सावरकरांची बालभूमिका केलेली आहे. तर मी सार्थकला व्यासपीठावर बोलवतो. सार्थक. आणि त्यांनी सावरकरांनी जे लहानपणी भाषण केलं होतं, त्यांनी उत्तम भाषण ते केलं. मी स्वतः ते बघितलं आणि त्याचं ते भाषण ऐकून मी स्वतः भारावून गेलो. त्यामुळं ठरलं की सार्थकला यंदाचा या वर्षीचा बाल सावरकर पुरस्कार आफळेबुवांच्या हस्ते देण्यात यावा. अनंतम या नाटकात सावरकरांचं भाषण केलेलं आहे ते इथे प्रस्तुत करावं. स्वातंत्र्यवीर सावरकर असेच 12-13 वर्षांचे असताना नाशिकजवळील दहिवल इथे अशीच एक वक्तृत्व स्पर्धा होती. तिथे हे सावरकरांनी भाषण केलं होतं. ते त्यांनी स्वतः लिहिलं होतं, ते मी सादर करतो. पूज्य गुरुजन आणि विद्यार्थी मित्र हो, या भरतखंडाला स्वदेश म्हणण्याचं भाग्य कुणाच्या ललाटांना अलंकृत करण्यासाठी राखून ठेवलंय? या भरतभूमीला मातृस्थानी मानून तिला हे मातर, हे आई असे म्हणून कोणाच्या जिव्हा धन्य झाल्या आहेत? ती धन्यता केवळ आमच्या जिव्हांना लाभली आहे. या परमपवित्र आर्य मातेची तुलना कोण करू शकणार आहे? भगवान शंकराला आपल्या अस्तित्वानं ज्याला पूत करावंसं वाटलं अशा हिमालयानं तू संपन्न आहेस. नर्मदा आणि सिंधू, ब्रह्मपुत्रा आणि यमुना, कृष्णा आणि कावेरी यांच्या रूपानं हे भूमी माते, तू तुझ्या लाडक्या लेकरांसाठी स्वर्गीय पयसुधेचे अखंड औघ सोडिले आहेस. सर्व जगताचे जहाज केले असता तेही गच्च भरून जाईल इतकी सोने आणि रत्ने हे भूमी माते तू तुझ्या शेकडो भुयारातून केवळ आमच्यासाठी जतन करून ठेवली आहेस. आमची मातृभूमी ही वीर्यवान पुत्रांची जननी आहे. हे सिद्ध करण्यासाठी काहींचा जरी नामनिर्देश करू लागलो तरी हे चंद्रा, हे सूर्या, तुमची तेजे ही फिकी पडू लागतील. तत्वज्ञानाला 6 सहस्त्र वर्षांपूर्वी शोधून काढणारा सर्व जगात असा जुना ऋग्वेद याच भूमीच्या हृदयातून निर्माण झाला. शुक आणि वसिष्ठाधिक ब्रह्मवेत्ते ब्राह्मण ह्याच भूमीत जन्माला आले. न्यायशास्त्राचे, सांख्यशास्त्राचे प्रणेते कपिल मुनी ह्याच भूमीच्या सकस अन्नावरती वाढले. अहो, रामायणा इतके सकस दुसरे कोणतेही काव्य या जगात अस्तित्वात नाही. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असा तो महाभारत रचणारा व्यास ह्याच भूमीचा पुत्रोत्तम. महाकवी कालिदास आणि त्यांचं ते शाकुंतल ह्याच भूमीचं. अहो, आमच्या कवितेत लक्ष्मी आहे, इतरांच्या लक्ष्मीत कविता कुठे आहे? या जगताची सर्व धर्म परंपरा इथूनच निर्माण झाली. त्यामुळे सर्व धर्मीयांनी या भूमी मातेला विनम्रपणानं वंदन केलं पाहिजे. जितकी नररत्ने तितकी स्त्रीरत्ने ही याच भूमीत पैदा झाली. सर्व जगातील प्राणी मात्र हो, ऐका. ऋषी वृंदांना भर सभेत ब्रह्मविचारात जिंकणारी गार्गे ही इथलीच. लोपामुद्रा, तारा, मंदोदरी, दमयंती, सावित्री, सीतादेवी ह्याच भूमीत जन्मल्या. अहो, हा तर आमच्या इतिहासाचा पूर्वार्ध झाला. आधुनिक काळातील नररत्नांची यादी तर अलाहिदाच. चित्तूरचे प्रतापसिंह, बुंदेलचे छत्रसाल, बंगालचे प्रतापादित्य, रायगडाचे हिंदुपद पातशहा, अहो आमच्या पुण्याच्या शनिवार वाड्याचे मालक, ग्वाल्हेरचे महाजी, पानिपतचं मैदान, सिंहगडाची दरड, ज्ञानेश्वरांची लेखणी, तुकारामांची भक्ती, काय काय आणि कसं कसं सांगू. हे आर्य वसुंधरे, तू सुभगा आहेस, सुजला आहेस, सुवर्णा आहेस, सुरत्न आहेस, तुला आमचे वंदन असो. हे ऋतुमती, हे वसुमती, हे सुलते, हे सुफलिते, तुला आमचे त्रिवार वंदन असो. हे विविध विहंगमे, हे विविध कुसुमे, हे निसर्गरम्ये, हे निसर्ग रक्षिते, हे पुराणी देवी युवती पुरंधरी, हे तत्वज्ञे, हे शास्त्रज्ञे, हे प्रभामयी, हे धर्ममयी, हे सत्वमती, हे वीर्यमती, हे स्वातंत्र्य तिलक भूषिते,
तुला आमचे अनंत वेळा लोटांगण असो. वंदे मातरम. धन्यवाद सार्थक. कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहतोय त्यासाठी डॉक्टर चारुदत्त आफळेबुवांना मी विनंती करते की त्यांनी कीर्तनाचा कार्यक्रम आता यापुढे चालू करावा. तत्पूर्वी उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यासपीठावरच्या सभागृहात स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. श्रीराम 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 श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दम्. जय जय राम कृष्ण नमस्कार द्या ब्रह्मचैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. या कार्यक्रमानंतर आपण ज्याला ज्याला या कार्यक्रमाचा परिचय द्याल
त्याला पण ही माहिती नक्की सांगाल की असे असे सत्कार होते, असा असा पुरस्कार होता, अशी अशी संस्था होती, त्या संस्थेचं हे सुंदर वैशिष्ट्य होतं. पण याच बरोबर आपण हेही सांगाल की अशा अशा विषयावर कीर्तन होतं. पण कीर्तन होतं म्हटल्यानंतर बऱ्याचशा लोकांचे चेहरे थोडेसे आक्रसले जातील, कारण अजूनही खूपशा ठिकाणी अशी एक ठाम समजूत आहे की ऐतिहासिक या महापुरुषांवर कीर्तन करणं हे कीर्तनाचं भ्रष्टीकरण आहे, ते करू नये. कीर्तन साधारणतः संत, साधू पुरुष, देवाचे अवतार ह्या विषयावर व्हावं. हे इतर कार्य करणारे लोक आहेत, त्याच्यावर पाहिजे तर व्याख्यान करा, पण कीर्तन कशासाठी? अशा तऱ्हेचा एक समाजामध्ये वेगळाच संभ्रम आहे आणि एवढ्याचसाठी या संभ्रमाला उत्तर द्यावं म्हणून कीर्तनाच्या परंपरेला धरून एक छोटासा अभंग म्हणतो. गोष्ट अशी आहे, हरी कीर्तने म्हटल्यानंतर त्याचे काही पथ्य पाळावी लागतात. जसं आपण रोजचा डबा जेवतो त्यात काही फारसं पथ्य नसतं. डबा उघडला, काय पोळी भाजी असेल ते खाऊन टाक. पण एखाद्या लग्नाच्या समारंभाला गेलो किंवा उत्सवाच्या समारंभाला गेलो, मग त्या जेवणाची एक शिस्त असते. पहिला वरण भात खाल्ला पाहिजे, मग मसाले भात घेतला पाहिजे, त्याच्यानंतर तोंडली भात झाला पाहिजे, मग मेन कोर्स आला पाहिजे. हे झाल्यानंतर दही भात खाण्याइतकी जागा पोटात शिल्लक राहिली पाहिजे, त्यानंतरच विडा खाल्ला पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. आता नवीन मुलं या जुन्या प्रकाराला पहिल्यांदा नावं ठेवत होती. काय कशाला पाहिजे सारखा पहिला वरण भात, मग मसाले भात, काय पुरणपोळी आहे ती वाढून टाका. पण आता तीच मुलं 5 स्टार हॉटेलमध्ये गेले की आपल्याला हेच शिकवतात, मेन कोर्स पहिला येणार नाही. आजोबा आधी सूप प्या, मग ते मेले स्टार्टर खा आणि त्याच्यानंतर मेन कोर्स. म्हणजे उत्सवाचं जेवण असो नाही तर तुमच्या 5 स्टारमधली पार्टी असो, मोठं जेवण जिथे आहे त्याला एक शिस्त आहे, त्याला एक क्रम आहे, तो अपरिहार्य आहे. त्यामुळे जरी त्यामध्ये फार वेळ जाऊ नये याची आपण काळजी घेऊ, पण तरीसुद्धा त्या पायरीला स्पर्श तर केलाच पाहिजे. म्हणून कीर्तन सुरू होताना श्लोक म्हणणं, जय जय रामकृष्ण हरी हे परंपरेचं नमन आहे, ते आवश्यकच आहे ते म्हणणं. भजन करणं, जय जयकार करणं आणि तसंच संतांच्या एखाद्या अभंगाची बैठक घेणं आणि त्या बैठकीवरती या पुढच्या चरित्राची उभारणी करणं, हा साधारणतः कीर्तनाचा एक ढाचा तयार असतो. तेव्हा जर कोणी हा प्रश्न विचारला, कीर्तन साधू पुरुषांवर करावं, सावरकरांच्या चाफेकरांवर कीर्तन कसले करतात, तर त्यांना सांगावं, त्या हो साधू पुरुषांच्या ज्या अनेक व्याख्या आहेत, संत साहित्यामध्ये अनेक अभंग आहेत, सगळ्या साहित्याचे मिळून अभंग जर विचारात घ्यायचे झाले तर 100 अभंग नक्की आहे की ज्याच्यामध्ये साधूबद्दलचं चिंतन संतांनी मांडलेलं आहे. यातला बहुतांशी ठिकाणचा उल्लेख दया, क्षमा, शांती जेथे साधुत्व दिसे तेथे या पद्धतीनं अधिक जाणारा, पण तरी सर्वाधिक लोकप्रिय असलेला तुकोबांचा जो अभंग आहे तो आपल्या कीर्तनाची खरी बैठक आहे. आणि त्या अभंगाचे शब्द असे आहेत, झेक रंजले गांजले यासी म्हणे
अभंगाचा अर्थ सांगावा इतका तो अवघड नक्की नाही, मात्र अभंग कळावा यासाठी फार महत्त्वाचं पथ्य, जिथे थांबायचं तिथे थांबावं, तसंच बोलावं, तसंच लिहावं आणि तसंच शिकवावं. कारण अनेकांच्या वहीमध्ये मी हाच अभंग जे कारंजले अशा अभिजात मराठीमध्ये वाचलेला असल्यामुळे त्याला ते समजलं नाही आणि कारंज शब्द आल्यामुळे जे कारंजले गंजले अशा रीतीनं शेवटी प्लंबरला बोलवावं असा एक अभंग त्यांनी तयार केला. त्यात कारंज गंजलेला आहे, दुसरं तो काही करू शकत नाही. तेव्हा मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळणं हा जितका सन्मानाचा विषय तितकाच जबाबदारीचा विषय, की आता तरी आपल्या प्रत्येक परिचयातल्या माणसाच्या घरात मराठीच बोललं जातं ना, आणि मराठी पद्धतीनंच मराठी बोललं जातं ना, याची काळजी आता प्रत्येक मराठी माणसानंच घ्यायची. दुसरं घेऊन कोण घेणार आपल्याला? तेव्हा मराठी मालिका त्यांच्या सुधारणा कधी करतील ते त्यांच्या गतीनं होते. आपापली घरं तर आपण आपल्या उत्तम तऱ्हेनं मराठीमध्ये निश्चितपणे सुधारित करू. शब्द इतके सुंदर आहेत, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू. याला आणखीन पण एक कडवं आहे, पण आपल्या हातल्या वेळेप्रमाणे आपल्याला वेळेमध्ये त्या कीर्तनाला समाप्ती द्यायची आहे आणि म्हणूनच त्यांनी माझी निवड केलेली आहे. कारण आपळेबुवा जसे कीर्तनकार आहेत तसं महत्त्वाचं म्हणजे ते आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कीर्तनकार आहेत. आणि आकाशवाणीवरती 2 चांगल्या सवयी लागतात. एक म्हणजे वेळेवर कार्यक्रम संपवणं आणि दुसरी सवय कोणीही नसताना कार्यक्रम करता येणं. कारण स्टुडिओमध्ये 0 माणसं सगळ्या भिंतींकडे बघून आम्ही छान कीर्तन करतो, अगदी अर्धा तास सुद्धा करतो. सज्जन हो, कोण सज्जन? कोणी ऐकत नसतं तुमचं, पण करणं आवश्यक आहे. तिथे कोणी नसलं तरी 10 लाख माणसं नंतर ती ऐकत असतात. हा मुद्दा लक्षात घेऊन आकाशवाणीचाही लाभ घेतला पाहिजे. तेव्हा साधारणतः पुढच्या कार्यक्रमाला बरीच माणसं यावीत अशी इच्छा असेल तर आहे या कार्यक्रमाला वेळच्या वेळी संपवणं हे पहिलं दायित्व असतं. का जे संपतो कार्यक्रम कळत नाही की पुढच्या वेळेला येत नाही तो. तेव्हा माझ्या मूर्खपणामुळे स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेला त्रास होऊ नये हे निश्चितपणे मी काळजी घेईन. नाही तर ह्या कार्यक्रम रात्रीचा चंद्रोदय झाला तरी चतुर्थी सुटायची नाही, असं आपण काही करायचं नाही. आपल्या वेळेमध्ये आपण करू. म्हणून अभंगाच्या चिंतनासाठी एका कडव्याचा मी थोडासा लोप केला. एकच कडवं विचारामध्ये घेतलं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि यामधलं शेवटचं कडवं फक्त आपण विचारामध्ये घेतलं की जगद्गुरु तुकोबाराय साधूची व्याख्या सांगताना दया क्षमा शांती हा विषय अनेक अभंगात आहे, नाही असं नव्हे, पण इथे असं सांगतात, दया करणेचे पुत्रासी तेची दासा आणि दासी. ही सगळ्यात मोठी अवघड व्याख्या ते सांगतात. आपल्या लेकरावर जितकं प्रेम करतील तेवढं सर्वांच्या लेकरांवर किंवा सर्वांवर लेकरासारखं प्रेम करू शकतील, तेवढंच प्रेम दास दासीवरती सुद्धा करू शकतील. अशी ज्यांची प्रेमाची उंची असेल तोची साधू ओळखावा. आणि म्हणून आपल्या लक्षात येईल, सर्व देव तेथेची जाणावा म्हणताना देवचरित्र आपल्याला तेच तर सारखं दाखवत नाही का? अन्यथा भगवान गोपाल कृष्णाने कालिया नागाचं मर्दन का करावं? त्याला शासन का करावं? कालिया तुझ्या आईला येऊन चावला होता का? यशोदेला त्रास दिलाय का? तिला त्रास दिला असता तर आपण मदर इंडियासारखा सिनेमा काढला असता, मेरे माँ का बदला वगैरे वगैरे करता आला असता. काही केलं का? नाही. तुझ्या वडिलांना चावला होता का? नाही. तुझ्या भावाला चावला का? मग का आलास? तर दया करण्याचे माझ्या सख्या भावाला जर कालिया चावला असता तेव्हा जे मी केलं असतं तेच गोकुळातल्या कोणालाही त्रास झाला तरी मी करीन. देव तेथेची जाणावा हा शब्द त्या ठिकाणी येतो. तेव्हा या नियमामध्येच बसवायचं म्हटलं तर मग सगळीच चरित्र आली की हो. मग छत्रपती शिवरायांचं चरित्र ही साधूंचंच चरित्र झालं का?
आदिलशहाची नोकरी करून सुखात राहणं काय अवघड का होतं? अशक्य का होतं? सगळ्या सुविधा हात जोडून समोर उभ्या असताना तसं बादशाही तख्ताने तुमचं वैयक्तिक काहीही नुकसान केलेलं नाही, उलट तुम्हाला अजून बढती द्यायची इच्छा ते करतायत. मग हिंदवी स्वराज्याचा हा खटाटोप का? कशासाठी? पुन्हा एकदा उत्तर तेच की माझ्या मातेवर आघात झाला असता तर मी जी प्रतिक्रिया केली असती ती माझ्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या कोणत्याही मातेवरती आघात झाला तरी ती प्रतिक्रिया होईल. देव तेथेची जाणावा. ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहिण्याची गरज काय? मुळात गहिनीनाथांच्या सारख्यांचा अनुग्रह मिळाल्यानंतर छान निजानंदी समाधीमध्ये मग्न असावं, पण नाही जमत. मी निजानंदामध्ये राहील, पण समजा माझा धाकटा बंधू तो जर त्या अध्यात्म ज्ञानापासून वंचित असेल तर सोपानासाठी मी जितके कष्ट करीन तितकेच या महाराष्ट्रातला कोणीही त्या ज्ञानापासून वंचित राहू नये यासाठी मी कष्ट करीन. भले त्यांना दगड मारू दे, मी ज्ञानेश्वरी सांगितल्याबद्दल माझी निंदा करू दे. ज्ञानदेवांच्या त्यांच्या जीवनात ज्ञानेश्वरी लिखाणाबद्दल त्यांचे फारसे सत्कार झालेले नाही. दगड मोठेच खाऊन करावं लागलं का? पण दया करणे जे नाथांनी गाढवाच्या मुखामध्ये पाणी काय घालावं? माणसं म्हणत होती, अरे कोणीतरी येईल ना त्या गाढवाला पाणी पाजेल ना, तू कशाला धावतोस? नाथांचं उत्तर एकच आहे, गाढवाच्या ठिकाणी माझं लेकरू असतं तर मी दुसऱ्याची वाट पाहिली असती का? अहो माझा मुलगा जरा वाळवंटात तडफडतोय, थोडे 1 लिटरची बाटली घेऊन चाल का? त्या प्राण्यावरती दया करणे जे पुत्रासी या नात्याने ज्याला प्रेम करता आलं, आणि प्रेम म्हणजे फक्त बोलणं नव्हे, त्याची इतक्या प्रतीनं काळजी घेता आली, देव तेथेची जाणावा. असं जर आपल्याला संत महंत सांगत असतील तर ज्यांनी आपल्या स्वतःच्या जीवनाची आहुती कशाला द्यायची? काय काम पडलं होतं? खरं म्हणाल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं संपूर्ण चरित्र पाहता त्यांना सुखा समाधानाने आणि सुविधेनं श्रीमंतीमध्ये राहणं सहज शक्य आहे. सगळे सुख खरंच हात जोडून समोर उभी आहे. असं असताना स्वतःच्या जीवनाचा होम करावा, स्वतःच्या जीवनाची आहुती द्यावी का मनात येतं? मनात एकाच कारणासाठी येतं, माझ्यासमोर सुख आहे, पण या सुखामध्ये मीच जर राहिलो तर राष्ट्राची चिंता करणारा एक मनुष्य इतरांचं जे प्रबोधन करू शकतो तो मनुष्य कमी नाही का होणार? मी जर माझ्या LLB मध्ये रमलो, मी जर माझ्या बॅरिस्टरीमध्ये रमलो, माझ्या आईची वकिली कोणी करायची? आणि ह्या आईच्या वकिलीमध्ये भलं कोणाचं होणार आहे? महाराष्ट्राचं का उत्तर प्रदेशाचं का पंजाबचं का नाही 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 नाही. या संपूर्ण हिंदुस्थानातल्या रंजल्या गांजल्यांच्या कल्याणासाठी मला ती वकिली करायची आहे. या ठिकाणी उत्तम असं स्वतंत्र हिंदू राष्ट्र उभं राहिलं पाहिजे, आणि ते सुद्धा कशासाठी? फक्त आम्ही हिंदू राष्ट्र म्हणून झेंडे लावायला? सावरकर त्याच्या पुढे जाऊन सांगतात, माझं हिंदू राष्ट्र कसं आहे, माझी हिंदू राष्ट्राची संकल्पना काय आहे? ऐक भविष्याला, भव्य भीषणाला, कोटी कोटी हिंदू जाती चालली राहणारा, हे सगळे रणांगणात जातीवर काय करतील? हो बोलिया मुक्त स्वतः, ते स्वतःच पारतंत्र्यात मुक्त होतीलच, पण या जगामध्ये जे जे कोणी पारतंत्र्यात असतील त्यांच्या मदतीला ही हिंदू राष्ट्र सतत धावत जाईल. हो बोलिया मुक्त स्वतः, करील मुक्त ती जगता. बरं कशासाठी मुक्त व्हायचं? तर समतेच्या, ममतेच्या, सुजनरक्षणाला, कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला. एवढं जागतिक वैश्विक पातळीवरचं हिंदुत्व ह्याने मांडावं. महाराज सांगा, इथे दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी, हाच शब्द व्यापक प्रमाणावर दिसत नाही काय? असो, इतकं सांगून सुद्धा तुम्ही कितीही सांगितलं तरी सावरकरांवर कीर्तन करणं चूक आहे. ह्या वाक्याला धरून आपल्याला त्रास देणारी माणसं काही कमी नाहीत, ती असंच राहणारच आहे. फक्त आपल्याला उत्तर देण्यासाठी एक उत्तर माहीत असावं एवढ्यासाठी म्हणून सांगितलं. याने त्याच्यात काही मनात बदल झाला
उत्तम, नाही झाला त्याहून उत्तम. भगवंताला सांगायचं माझ्या डोक्याची शक्ती वाढावी म्हणून चांगले चांगले दगड मला देतो आहेस, उत्तम आहे. या दगडांची शक्यतो जमेल तेवढी देवमूर्ती, नाही जमलं तर किमान देवाच्या मंदिराखालची वीट तरी का होईना, लोकांना वीट यायच्या त्याचा करून टाकूया. सांप्रत आपल्याला उत्तर सापडलेलं आहे. आता चरित्राकडे वाटचाल करायला हरकत नाही. अर्थात एक एक चरित्र म्हणावं, चाफेकरांचं चरित्रही सप्ताहावर सांगावं इतकं मोठं आहे, सावरकरांचं चरित्र चातुर्मास करावं इतकं मोठं आहे. तेव्हा सांप्रत ह्या दोन चरित्राचं एकत्रीकरण ते काय करणार, तर या एकमेकांच्या चरित्राचा, चाफेकर चरित्राचा या सावरकर चरित्रावरचा प्रभाव आणि त्यामधली एकतानता हा मुद्दा आजच्या कीर्तनाचा मुख्य आख्यान विषय असल्यामुळे त्याच्याकडे जाऊया. मग ते क्रांतीवीर चाफेकर असोत, स्वातंत्र्यवीर सावरकर असोत, वासुदेव बळवंत फडक्यांना तयार करणारे वीर लहुजी वस्ताद असोत, नाही तर पहिल्या क्रांतियुद्धामध्ये प्रचंड मोठा सहभाग घेणारे दौलतराव रामोशी असोत, ह्या सगळ्यांची नावं एकाच मालिकेमध्ये येतात. दया करणे जे पुत्रास तेच दासा आणि दासी. म्हणून इथे महाराज म्हणतात, बाबा रे, एखाद्या साधूची त्याच्या वेशावरनं त्या वेशाप्रमाणे वर्तन असेल तर पूजा व्हावी यात संशय नाही, पण चुकून बघून त्याचा वेश तसा नसेल, पण जीवनाचं तात्पर्य, जीवनाचं ध्येय, जीवनाचं आचरण असं असेल तर वेश नाही म्हणून घाबरू नकोस. त्याही व्यक्तीच्या, त्याही विभूतीच्या, त्याच सन्मानाने तू पूजा मान, अशा रीतीचा सुंदर उपदेश या अभंगामध्ये झाला आहे. बस अभंग एकदा गाऊन घेऊया आणि चरित्रामध्ये या दोन चरित्रातल्या अत्यंत गोड असलेल्या साम्य स्थळांचं थोडं थोडं दर्शन घेत आजचा विषय पूर्ण करूया. तुझी ओळखावा कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे थोडंसं भजन करायचं आणि कथानकाचा आनंद घ्यायचा. रघुपती राघव राजा
राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय. खरं तर या भावंडांना आणखीन एका भावंडांची जोड द्यावी अशी इच्छा होते आणि ती म्हणजे संत साहित्याकडे निवृत्ती ज्ञानदेव सोपान. पुढच्या या इतिहासातले हे चापेकर 3 बंधू आणि पुढे सावरकर चरित्रातले सावरकर 3 बंधू. या 3ही वेगवेगळ्या पिढ्यांमधली एक समान गोष्ट अशी आहे जी किती दुर्मिळ आहे ते मी म्हटल्यावरच आपल्याला कळेल. घरातले 3ही भाऊ एकाच व्रतामध्ये असणं आणि एका विचाराशी असणं किती दुर्मिळ गोष्ट आहे मला सांगा. आज साधारणतः घरामध्ये 3 भाऊ असणं हेही दुर्मिळ आणि असले तरी ते एका संस्थेचे, एका पक्षाचे, एका विचाराचे असणं हे त्याहून अवघड. प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षामध्ये असायची शक्यता जास्त. अर्थात याच्यामध्ये सगळ्या पक्षांच्या तत्त्वप्रणाली त्यांना मान्यच असतात असं नाही. कुणी आला सत्तेवर तर आपला एक माणूस त्यात राहावा असं एक व्यवहारवादाने सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपापली स्थानं बरेच लोक ठेवत असतात. असो, अलीकडच्या कालखंडात तर 31 डिसेंबरचं पथ्य वाढल्यामुळे साधारणतः अनेक घरातली माणसं अभिमानाने हे सांगतात, आम्ही सारे भाऊ एकच पितो. काय असेल मला कल्पना नाही ते काय करतात त्याच्यामध्ये. आता एकच म्हणजे काय पितात, आम्ही आपल्या लिंबू सरबत धरून चालतो त्याला. पण 3 भाऊ एकाच व्रतामध्ये असावेत. एका व्यसनातले 3 भाऊ अनेक माहिती आहेत, पण एका व्रतामध्ये आणि या व्रतामध्ये असताना सुद्धा एकमेकाच्याशी स्पर्धा नाही. एकमेकांच्या कार्यकर्तृत्वाला सातत्याने प्रोत्साहन देत राहणं. आपल्याला संत साहित्याबद्दल मी बोललो तेव्हा लक्षात आलं असेल, ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी मोठी आहेच, पण निवृत्तीनाथांचा सुद्धा गाथा खूप मोठा आहे. सोपानदेव महाराजांचे सुद्धा अभंग अप्रतिम आहे. मुक्ताबाईंच्या सुद्धा अभंग रचना एकाहून एक सुरस आहे. पण सगळ्या भावंडांमध्ये ज्ञानदेवांचं नाव जास्त झालं, मोठं झालं म्हणून कोणाच्याही मनात सगळे म्हणजे ज्ञानेश्वराबद्दल बोलत. आपण वेगळा पक्ष काढलाच